सुरेश कलमाडी। आज पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन झाले। अनेकांना ते एक मोठे राजकारणी आणि क्रीडा संघटक म्हणून माहीत आहेत, परंतु राजकारणाच्या मैदानात उतरण्यापूर्वी कलमाडी यांनी देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आकाशात झेप घेतली होती। भारतीय हवाई दलातील एक धाडसी पायलट म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत प्रेरणादायी राहिलेली आहे। तामिळनाडूतील जन्म ते पुण्याच्या गल्लीपासून दिल्लीच्या तख्तापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अगदीच थक्क करणारा आहे। एक पायलट, एक रणनीतिकार, एक क्रीडा संघटक अशा विविध भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने निभावलेल्या आहेत। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर कलमाडी यांनी भारतीय हवाई दलामध्ये प्रवेश केला। सुरेश कलमाडी यांनी 1960 मध्ये पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून म्हणजेच NDAमधून पदवी पूर्ण केली। 1964 मध्ये ते भारतीय हवाई दलात दाखल झाले। 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता। युद्धभूमीवर शत्रूचे धाबे दणाणून सोडणाऱ्या कलमाडी यांनी अनेक लढाऊ मोहिमा यशस्वीपणे फत्ते केलेल्या होत्या। हवाई दलातील त्यांच्या अनुभवामुळेच आणि कौशल्यामुळे त्यांना त्यांच्याच मातृसंस्थेत म्हणजे NDA खडकवासला येथे इन्स्ट्रक्टर म्हणजेच प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। तिथे त्यांनी अनेक नव्या वैमानिकांना युद्धाचे धडे दिले। 1974 मध्ये त्यांनी स्क्वॉड्रन लीडर या पदावरून सक्रिय निवृत्ती घेतली आणि त्यानंतर ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले। निवृत्तीनंतर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले। लष्करी शिस्त आणि दांडगा जनसंपर्क काम करण्याचा आवाका यामुळे त्यांनी अल्पावधीतच दिल्लीच्या राजकारणात देखील स्वतःचे अढळसे स्थान निर्माण केले। रेल्वे राज्यमंत्री ते पुण्याचे खासदार अशा अनेक पदांवरती त्यांनी काम केलेले होते। मात्र त्यांच्या व्यक्तित्वावर असलेला हवाई दलाचा प्रभाव मात्र त्यांनी आयुष्यभर जपला। कलमाडींनी पुण्याला केवळ राजकारण दिले नाही, तर शहराला एक सांस्कृतिक आणि जागतिक ओळख निर्माण करून दिली। पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन या उपक्रमांद्वारे त्यांनी पुण्याच्या कला संस्कृतीला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले। भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच IOA चे अध्यक्ष म्हणून देखील कलमाडींनी भारतीय क्रीडा विश्वात एक प्रबळ सत्ता केंद्र निर्माण केले होते। 1991 मध्ये शरद पवारांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर ठेवण्यासाठी त्यांनी केलेले लॉबिंग आज देखील राजकीय वर्तुळात विशेषरित्या चर्चिले जाते। कोणत्याही मोठ्या नेत्याप्रमाणे कलमाडींची कारकीर्दही वादांपासून काही वेगळी नव्हती। 2010च्या कॉमनवेल्थ गेम्समधील आरोपांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला। मात्र त्यांच्या टीकाकारांना देखील मान्य करावेच लागते की पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये सुरेश कलमाडींचे योगदान हे फारच मोठे आहे। तर मित्रांनो, ही होती पाकिस्तान विरोधी 2 युद्धे लढणाऱ्या स्क्वॉड्रन लीडर म्हणून रिटायर झालेल्या सुरेश कलमाडींची रणभूमी ते राजकारणापर्यंतची थक्क करणारी कारकीर्द। तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।